जय भीम जय शिवराय मित्रांनो, 14 एप्रिल 1891 रोजी माता भीमाईच्या पोटी 14वे रत्न जन्मले. दलित, शोषित आणि पीडितांसाठी सोन्याची सकाळ उजाडली. रंजलेले आणि गांजलेल्यांसाठी नवे जीवन देणारे क्रांती सूर्य जन्मले. वंचितांसाठी हक्काची, न्यायाची आणि समतेचे न्याय देणारे कोहिनूर जन्मले. हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधकारामध्ये जखडलेल्यांसाठी न्याय देणारे न्यायाचे हक्कदीश न्यायाधीश जन्मले. केवळ माणसासाठीच नव्हे तर या भूमीवर जन्मलेल्या प्रत्येक प्राणी मात्रासाठी नवीन जीव आणि जीवन देणारे, न्याय मिळवून देणारे महामानव जन्मले. झाडांना, माडांना आणि निसर्गाला न्याय देणारे कायदी पंडित जन्मले. शिक्षणापासून वंचित बहुजनांना शिक्षणाचे हक्क देणारे पुस्तक प्रेमी जन्मले. कामगारांना आणि स्त्रियांना सरकारी किंवा खासगी बाबासाहेब आंबेडकरांचे जन्म म्हणजे 140 करोड लोकांना समतेचे, बंधुत्वाचे आणि न्यायाचे हक्काचे आणि समानतेचे हक्क मिळवून देणारे आणि या भारत देशाचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. म्हणूनच कवी म्हणतात की उद्धरले कोटी कुये भीमा तुझ्या जन्मामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माने प्रत्येक माणसाला जीवनाचे हक्क मिळाले. जे लोक वर्षानुवर्ष शिक्षणापासून वंचित होते त्यांना शिक्षणाचे अधिकार मिळाले. जी लोक वर्षानुवर्ष झोपेमध्ये होते त्यांना नवीन जीवन जगण्याची जाग आले. ज्यांची मुलं गाय, गुरे, ढोरे ओढत होती अशी मुलं सरकारी ऑफिसमध्ये मोठमोठे न्यायाधीश झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ भारतातच नव्हे तर या संपूर्ण विश्वामध्ये 10 नव्हे, 20 नव्हे, 50 नव्हे, 100 नव्हे तर 150 पेक्षा जास्त देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. आणि केवळ 1 नव्हे 2 महिने तर 3 महिने ही जयंती चालू असते. यातच विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व किती महान होते. म्हणूनच या महान पुरुषाला आज त्याच्या जन्मानिमित्त कोटी कोटी प्रणाम करतोय. जय भीम जय शिवराय बंधूंनो.